प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मराठ्यांच्या धसक्याने आणि इतर कारणाने भाजप मधून नेते मंडळी पळू लागली. आजचा हा विषय आहे. विषय फार इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघा मित्रांनो. राज्यातील एक मोठा समाज, मराठा समाज, अत्यंत सहनशील, संयमी, प्रामाणिक आणि महत्वाचे म्हणजे राज्यकर्ता समाज. या समाजाने प्रदीर्घ काळ तलवारी चालवल्या आणि त्यानंतर प्रचंड मोठा काळ असा ग्राम पातळीपासून देश पातळीपर्यंत राजकारण देखील सांभाळलं. सगळ्या जाती धर्मांना हवं नको ते बघितलं, सगळ्यांची सोय केली, सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांचं हित चिंतणारा असा समाज, अशी ओळख या समाजाची आहे. पण हा काळाच्या ओघामध्ये हा समाज अडचणीत आला. अनेक कारण आहेत. राज्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यामध्ये मी उदाहरण म्हणून सांगतोय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याच्यामध्ये 80% अधिक हा मराठा शेतकरी आहे, हे लक्षात घ्या मित्र. बहुतांशी समाज आज अनेकांच्या हेटाळणीचा विषय झाला. सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरला. या समाजाने आपल्या हक्काचं, जशा नोंदी आहेत म्हणून म्हणतोय, आपल्या हक्काचं ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मग मागितलं. पण देवेंद्र फडणवीस सरकार जो राजकारणी होता त्यांनी आजपर्यंत त्यास वाटाण्याच्या अक्षता लावल्या. समाज आज भाजपवरती आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती प्रचंड नाराज झाला आणि नाराज आहे कारण ते आरक्षण दिलं नाही. लोकसभेमध्ये याचे पडसाद उमटले, त्याचं प्रत्यंतर त्यांना आलं. 40-45 जागा 48 पैकी निवडून येतो म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीला केवळ 9 खासदारच निवडून आणता आले. मी असं म्हणणार नाही 100% श्रेय मराठ्यांचं आहे, मराठा कारणानंच पडले, पण बहुतांशी श्रेय हे मराठा समाजाचं होतं, हे लक्षात घ्या. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहून आपल्याला अनेक लोक 2014ला जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली तेव्हा केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेवर आली. प्रचंड मोठी हे म्हणजे आकाशाला भिडणारी अशी खोटी आश्वासनं दिली. भारतीय जनता पार्टीने ईडी आणि तपास यंत्रणेचा त्यानंतर इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरवापर केला की सगळ्या पक्षातील हेवीवेट कद्दावर नेते जे होते ते भाजपवासी झाले. कशा कारणाने झाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तीच गोष्ट भारतीय जनता पार्टीला अडचणीचे अशी ठरले. आज सगळे भ्रष्टाचारी, सगळे गैरव्यवहार करणारी मंडळी ही भाजपमध्ये आहेत, अशी त्यांचे एक किंवा त्यांचं ते आश्रयस्थान आहे, अशी भाजपची ओळख बनली. मित्र, या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा गैरव्यवहार केला, भ्रष्टाचार केला. तो पुतळा सुद्धा 8 महिन्याच्या आत कोसळला. हे कर्तृत्व आहे बीजेपीचं. सर्वच जण नाराज आहे. या ठिकाणी एक गंमत सांगतो. एखाद्याने भ्रष्टाचार केला, गैरव्यवहार केला आणि तो कोणत्याच पक्षात जर नसेल तर त्याला गुन्हेगार ठरवलं जातं, म्हणजे समाजाकडून किंवा भारतीय जनता पार्टीकडून. तीच व्यक्ती जर काँग्रेसमध्ये गेली तर ती व्यक्ती गुन्हेगाराबरोबर भ्रष्टाचारी पार्टीत गेली असं त्याचं वर्णन भाजपवाले करतात. आणि तीच व्यक्ती जर भाजपमध्ये गेली, म्हणजे गैरव्यवहार करून जर भाजपमध्ये गेली, तर मात्र त्याला मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या ह्याच्यात पक्षात बसायची संधी मिळते, तो साधू बनतो. ही आहे भाजपची जादू. देश काँग्रेस मुक्त करण्याच्या नादामध्ये अनेक भ्रष्टाचारी, गैरव्यवहार करणाऱ्या मोठ्या नेत्यांना बीजेपीने आपला पर्याय ठेवला नाही. अनेक प्रामाणिक माणसांना देखील ईडीच्या आणि कारवाईच्या दहशतीखाली तपास यंत्रणांची भीती आणि दहशत दाखवून त्यांना पर्याय ठेवला नाही. काँग्रेस सोडायला भाग पडले, भाजपवासी बनायला सगळ्यांना भाग पडले. खासदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांच्या नेत्यांना सुद्धा त्यांनी जेलबंद करून टाकलं.
सन 2014 नंतर तपास यंत्रणांची भीती हा गैरवापर करणाऱ्या आणि न करणाऱ्या दोन्ही नेत्यांच्या मनात एवढंच नव्हे तर जनतेच्या मनात सुद्धा हबकी बसवणारं ठरली, हे लक्षात ठेवा. भाजपा एकमेव पक्ष असा आहे की ज्याच्यात मध्ये प्रवेश केल्यानंतर शांततेने जगता येईल अशा पद्धतीचं गैर काहीतरी वातावरण या भारतीय जनता पार्टीने निर्माण करून ठेवलं. साम दाम दंड भेद हरेक मार्गाने भाजपमध्ये नेत्यांची भाऊगर्दी झाली आणि तीच आज अडचणीची गोष्ट झाली. तरुण विधानसभा किंवा राजकारणात निवडणूक लढवू इच्छिणारे अनेक नेते देखील भाजपमध्ये या कारणाने परत झाले, भाजपशी झाले. ते स्वेच्छेने गेले. तपास यंत्रणांची भीती भाजपने आणखी एक तपास यंत्रणांची भीती घालून आणखी एक भाजपनं पाप केलं, ते म्हणजे ज्या हिंदुत्ववादी पक्षाचा हात धरून, जे शिवसेना पक्षाचा हात धरून ते महाराष्ट्रातील राजकारणात सत्तेपर्यंत आले आणि टिकले आणि वाढले, त्याच शिवसेनेला संपवायचा प्रयत्न त्यांनी केला. पक्षच फोडला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने ओरिजिनल शिवसेना म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण केली. सगळं काही गैर होतं. अशीच कुऱ्हाड त्यांनी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षावर सुद्धा चालवली आणि साक्षात शरद पवार साहेबांच्या हयातीतच हा पक्ष तुमचा नव्हे तर राष्ट्रवादी पक्ष ओरिजिनल म्हणून त्यांच्या पुतण्याला फोडून अजित पवारांना त्याचं प्रमुख पद देऊन टाकलं. किती गैर गोष्टी कराव्या. पक्षांतर बाहेर बंदी कायद्याला खुळा करून टाकलं. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला आपण हिंदीमध्ये उटपटांग म्हणतो, या सगळ्या हरकतीमुळे राज्यातील जनतेने लोकसभेत भाजपला चांगलाच हिसका दाखवला. त्यामुळे अनेकांना आपल्या भवितव्याची काळजी वाटू लागली. मित्र, भाजपमध्ये जे जे भाजपवासी झाले होते त्यांना आता आपला भविष्यकाळ कसा, अडचणी वाटू लागली, काळजी वाटू लागली आणि आता भाजप सोडणे याच्याशिवाय पर्याय नाही असं वाटून त्यांनी भाजप सोडायला सुरुवात केली. त्याचे 3-4 उदाहरणं आपण आज घेतलेली आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजच्या चर्चेचा शेवटचा मुद्दा आपण असे घालतो, कारण राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं कर्तृत्व. कायदेशीर राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना पक्ष तर त्यांनी फोडलाच. शिवसेना पक्षाचा घात केला. राज्यातील चिमुकल्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या केसेसवर सुद्धा गुन्हा नोंदवायला जनतेचे आंदोलन जनतेला करावं लागलं. किती गैर गोष्ट आहे. पुन्हा अब्जावधीचे ड्रग रॅकेट सापडले राज्यात, ड्रगचे कारखाने सापडले राज्यात. मालवण राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, 8 महिन्यात कोसळला. केवळ अडचणीतील शेतकऱ्यांना मदत केली नाही, त्यांच्या उत्पादनाला दर चांगला आज मिळत नाही, स्वामीनाथन आयोग त्यांनी राबवला नाही, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होतं तिकडे लक्ष दिलं नाही. राज्यात आज एकही प्रवासायोग्य असा रस्ता ठेवला नाही. हे सगळ्यात मोठं वाईट आहे. सगळं खड्ड्यांचं साम्राज्य आहे. महिलावरील अत्याचार सातत्यानं वाढत आहे. असा असंख्य गैर गोष्टीवरती वेळेत कारवाई न होण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडली की काय अशी परिस्थिती झाली आहे. जनता प्रचंड नाराज आहे आणि ती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कर्तृत्वावर नाराज आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे भाजप अडचणीत आली आणि ती भाजप पासून जनता सुद्धा दूर पळू लागली आहे. म्हणजे नेते पळतात याच्यात काही वैशिष्ट्य नव्हतं, ते आपल्या इच्छेसाठी जातील, पण जनता सुद्धा भाजप बरोबर राहिली नाही. हे लोकसभेमध्ये आपल्याला दिसून आलंय. आज भाजप सोडणाऱ्या यादीमध्ये इंदापूरचे माजी आमदार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील की जे देवेंद्र फडणवीस यांचे खास आणि जिवलग मित्र होते, वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक ते बाहेर पडतायत भाजपमधून. अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी ते सुद्धा भाजपमधून बाहेर पडतायत. कोपरगावचे भाजपचे वरिष्ठ नेते विवेक कोल्हे साहेब हे सुद्धा भाजपमध्ये बाहेर पडतायत.
याशिवाय असंख्य लहान मोठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या असंख्य आहे. आणि आता ऑलरेडी ज्यांनी भारतीय जनता पक्ष सोडलेला आहे त्याच्यामध्ये बघा, माजी मंत्री सूर्यकांता पाटील त्याने कधीच भाजप सोडून टाकला. आमदार अशोक पाटील किनाळकर त्यांनी सोडले. माधवराव पाटील किनाळकर त्यांनी सोडले. त्यानंतर सगळ्यात मोठं नाव म्हणजे भास्करराव पाटील खतगावकर, या सगळ्यांनी ऑलरेडी सोडली. कागल मधलं समरजित सिंह घाटगे यांनी सोडले. याशिवाय नांदेड मधून आणखी 2 माजी मंत्री सुद्धा बाहेर पडले. आणि ही भाजपमधून बाहेर पडणाऱ्यांची जी संख्या आहे त्याला सुरुवात झाली ती मराठा आरक्षणाला फडणवीस साहेबांनी वाटाण्याची अक्षता लावल्यामुळे त्यांना देणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. यादी फार मोठी आहे. भाजपच्या नेतृत्वाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. यातील बहुतांशी नेते भाजपमध्ये जाऊन आमचा अपेक्षाभंग झाला. भाजप नेत्यांनी आमची कामं केली नाहीत. भाजप हा नेत्यांना संपवणारा पक्ष आहे. भाजपमध्ये राहून आम्ही अडचणीत आलो, आमचं मनोबल संपलं, अशी कारणे देत भाजप पक्ष सोडलाय. लक्षात घ्या. बघा, प्रत्येकाचे ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा पक्ष आता सोडलाय त्यांचे निवेदन बघा. प्रत्यक्षात ज्या वेळेला विधानसभा निवडणुका लागतील त्यावेळेला ही गळती थांबवणे भारतीय जनता भाजपच्या नेतृत्वाला शक्य होणार नाही, अशी ही परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या निष्क्रिय नेतृत्वाकडे यातील बरेच जण बोट दाखवतात किंवा स्वार्थी नेतृत्वाकडे बरेच जण बोट दाखवतात. माजी मंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते की ज्यांनी भाजप सोडला ते एकनाथ खडसे हे यातील एक मोठं नाव आहे. मित्र, थोडक्यात काय, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप सोडणाऱ्यांची संख्या ही अगणित असणार आहे. नेतेच काय, जनतेने सुद्धा भाजपला सोडलेला आहे. ते 2014ला जोडले होते ते आज भाजपमधून बाहेर पडलेले आहे. मित्रो, माझी ही पोस्ट आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.